तर गाईस पाठच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघलाच असेल का आम्ही आईची पाणीपुरी खावायला आलेलो ना. यांचीच आम्ही काही बी खावायला घेतला ना. मावशीने आईची आम्हाला हेल घेतलेलं ते आम्ही रिक्षावरूनच पिलं, कारण त्याची जाऊन कलेबिली व्हायच्या म्हणून आम्ही आईचीच पिलं नाही. यांची नाटका बघा ही री सगळी आईचीच नाटकं करत असतात. मग आम्ही रिक्षा घेऊन निघलो साऊंड आणायला, कारण आम्ही साऊंड नव्हता आणला तर आम्ही तो घेऊन आलो. नंतर आईशी घेतला मामीने आमची पकोडा वाटाला तर सगळी आई घसरूच टाकली. सगळी आई उचललं लगेच प्लेट खाली ना. मावशी बिचारी आमची तलवती ना, मावशी तलवतीनं सगळी खात होती. तर आमची आई बघा कशी. गाईज आमची आई व्लॉगमध्ये नसली तर मज्जा काय मग व्लॉगची गाईज बाई. नंतर काय मामाचा घेतला डान्स करत ना. मामाचा आमचे डान्स बघा बेकार डेंजर. काय सगळी डान्सर राहतो आमच्या घरात, कोण ऐकायचा नाही कोणला. एक डान्सर राहत ना. अशी सगळ्या केल्या सुरुवात नाचाची ना. आमची काय धम्माल मस्ती अशी चालू असतं, कारण बाबा आमची फॅमिलीच एक प्रकारची अँटी काय नाही तर डान्स बघा सगळ्यांना. नंतर मग आई इथं आमची बोलते कोंबरा खावाला या. मग काय आमचे कोंबरा बनवलेला. इथं बघा आमची मावशीची नाटका काय ह्या सगळ्यांना उचलं होती. मम्मीसला उचलून गोल गोल भिंगरवली. नंतर मना उचलली नाचवली आणि डायरेक्ट फेकून दिली. आता बाबा परलो असतो मग तरी पाराची नाही म्हणा, पण तरी तशी फेकून दिली. नुसती मज्जा करत होतो. नंतर काय घेतली मग आम्ही पोपटी बनवायला. तर काहीच पोपटी बनवायला घेतलेली. आयशी आम्हाला बसायला जागा नव्हती तर हिने त्यालाच टेबल पप्पूलाच आमचे टेबल बनवला आणि त्याची बसली. नंतर काय मग घेतली पोपटी पेटवाला आणि याला दोघांनाच आम्ही काम करायला ठेवलेली. आणि यानंच सांगलेलं का पेंडा टाका पोपटी वसपर्यंत सगळा कसं पाला बिला टाकाचा पोपटीन. तर हीच दोघं काम करत होती. नंतर काय मग आमची पोपटी बनवत ठेवली ना. आलो मी आईशी. तर ही बघा ही आई यांचा आई फार्म हाऊस. नंतर काय पोपटी पण झाली ना. घेतली कारत मस्त वाशेत होता गाईज लई भारी हो. पोपटी आमची नुसती अंड्यांची ना शेंगांचीच होती, कारण चिकनचं तर आम्ही पकोडा केलेलं. नंतर काय मग आम्ही पण घेतला आईशी डान्स करायला ना. आमचा बाबा बघा ऑन द फायर. काय बाबा आमचा बाई डान्स करायला लागल्यावर मग साधा काम नसतं काय, कोण नाद नाही करू शकत आमच्या बाबाचा. मग काय आम्ही पण आईशी नाचलो बिचलो फुल धम्माल मज्जा केली. गाई जे आमच्या अशाच अंगांचं किड कवा निघणार नाही. अशीच आम्ही काही ना काही डान्स केला, मस्त मज्जा केली. नंतर निघलो आम्ही वफल खावायला पोरास, कारण आम्ही कोणाला चांगलाच नव्हता का आम्ही काय चालवून. तर आम्ही मावशीला घेतलेला स्पॉन्सर म्हणून, कारण पैसे देवायला कोणतरी पाहिजे ना. तर आमची मावशीच आहे मग आम्ही तिलाच घेतली. मग आणि अशी वाट बघते केव्हा माझा वफल होईल. नंतर काय आमचं सगळ्यांचं वफल आलं न. मस्तपैकी खालं नाही खाते का काय करते तोंड आवरा माखवलाय गाईच्या. नंतर आलो आम्ही आमचे फार्म हाऊस व मग जेऊ बिवून घेतला. सगळी फॅमिली जेवायला बसलेली. नंतर काय जेऊ बिवून झालं ना निघलो आम्ही घरा जावं.